नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पण इंस्टाग्रामवरती रील्स कशी अपलोड करायची किंवा पोस्ट कशी अपलोड करायची हे माहीत नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट ओपन करावं लागेल। हे असं आपलं किंवा तुम्ही जर ओपन केलं असेल तर तुमचं अकाउंट असेल तर तिकडे तुम्हाला हे मध्ये जे प्लसचं चिन्ह दिसते त्याच्यावर क्लिक करायचं। इथे पोस्ट, स्टोरी, रील आणि लाईव्ह असे ऑप्शन आहेत। त्यामध्ये जर तुम्ही पोस्ट करत असाल तर पोस्टचा ऑप्शन सिलेक्ट करून कोणताही एखादा फोटो सिलेक्ट करू शकता। जसं की मी माझा एखादा फोटो सिलेक्ट करतो, तर हा फोटो सिलेक्ट करायचा। जो पण तुम्ही फोटो सिलेक्ट करता तो सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं। फोटो तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता वेगवेगळ्या टाईपमध्ये हे दाबून। तुम्हाला जर फोटोसाठी सॉन्ग टाकायचं असेल तर तुम्ही हे खालून सिलेक्ट करू शकता कोणतंही। समजा हे गाणं तुम्ही सिलेक्ट केलं या टाईपमध्ये, इथे बरोबरचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आणि नेक्स्ट करायचं। इकडे तुम्ही कॅप्शन वगैरे लिहू शकता, XYZ काही लिहू शकता तुम्ही। अशा टाईपमध्ये तुम्ही काही कॅप्शन लिहू शकता। जर तुमच्या ह्याला जास्त रीच पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक आयडिया सांगतो मी। गुगलला जायचं आणि हॅशटॅग सर्च करायचं, कपल हॅशटॅग वगैरे। तुम्हाला ज्या रिलेटेड कंटेंट असेल तुमचं त्या रिलेटेड हॅशटॅग सर्च करायचं। कपल हॅशटॅग फॉर इंस्टाग्राम, तर हे बघा या टाईपमध्ये हॅशटॅग येतात। हे बघा, हे इथून तुम्ही कॉपी करू शकता डायरेक्टली। हे कॉपी करून डायरेक्ट तुम्ही इथं पेस्ट करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला जर लोकेशन टाकायचं असेल तर तुम्ही लोकेशनही सिलेक्ट करू शकता। तुम्हाला जर हे कोणाला टॅग करायचं असेल तर त्याला टॅगसुद्धा करू शकता या टाईपमध्ये। टॅग किंवा कॉलॅब काही करू शकता। त्यानंतर इथे बरोबरच्या चिन्हावर क्लिक करायचं। जर तुमचा कंटेंट हा AI ने जनरेट केलेला असेल तर तुम्ही इथं ॲड AI लेबलसुद्धा लावू शकता। तुम्हाला पार्टनरशिपमध्ये करायचं असेल तर ते पार्टनरशिप किंवा ॲड वगैरे तुम्ही करू शकता। जर तुमचा पेडवाला असेल, ऑडियन्स तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणाला पाहिजे, एव्हरीवन आहे का तुमच्या क्लोज फ्रेंड्सला आहे। तर आपण एव्हरीवन सिलेक्ट केलेलं आहे। तुम्हाला आपली ती पोस्ट जेव्हा टाकायची आहे त्या टाईपमध्ये पण तुम्ही टाकू शकता, रिमाइंडर टाकून। तर आपण रिमाइंडर टाकत नाही आहोत। त्यानंतर तुम्हाला बूस्ट पोस्ट करायचं असेल तर बूस्ट पोस्टचा सुद्धा ऑप्शन आहे, पण त्यासाठी चार्जेस असतात। त्यानंतर तुमचं जर अदर इंस्टाग्राम अकाउंट असेल तर तुम्ही तिकडे सुद्धा क्लिक करून त्यालाही टॅग करू शकता डायरेक्टली। म्हणजे ते इकडे सुद्धा पोस्ट होईल आणि तिकडे सुद्धा पोस्ट होईल। असं ऑप्शन्स येतात जेवढे अकाउंट असतील। किंवा तुमचे फेसबुकला अकाउंट असेल, जर तुम्ही ॲड केलं असेल तर ते इकडे तुम्हाला शो होईल, जर नसेल केलं तर ते तुम्हाला शो होणार नाही इकडे। त्यानंतर सगळे डिटेल टाकल्यानंतर शेअरचा ह्याच्यावर क्लिक करायचं। तर अशा टाईपमध्ये पोस्ट डन झालेली आहे। झालेली पोस्ट तुम्हाला इथं शो होते, पोस्ट झालेली आहे। अशा टाईपच्याच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। थँक्यू।